श्री गजानन विजय या ग्रंथावर आधारित 21 अध्यायाचे 21 व्हिडिओ या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा अध्याय 14वा। एक दिवस शेगावातल्या काही मंडळींनी ओंकारेश्वर जाण्याचं ठरवले। महाराजांची इच्छा नसतानाही त्यांनी आग्रह करून महाराजांना ओंकारेश्वराच्या दर्शनाकरिता नेले। दर्शन झाल्यावर रस्त्याने गर्दी असल्यामुळे त्यांनी नावेने खेडीघाट स्टेशनपर्यंत जाण्याचा निश्चय केला। शेवटी महाराज व सगळे शेगावातली मंडळी नावेत बसले, परंतु नाव एका खडकावर आदळली व नाव फुटली। त्या नावेत पाणी भरू लागले, परंतु महाराजांनी नर्मदा मातेला विनंती केली, नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी म्हणतो क्षमा करी यांचा दयाळू होऊनी म्हणून, अशी विनंती नर्मदा मातेला केल्यावर नर्मदा मातेने आपले दोन्ही कर त्या नावेला लावले व नाव पैल तीरावर लावली। त्यानंतर नर्मदा माता श्री महाराजांना नमस्कार करून तिथून लुप्त झाली। ज्याप्रमाणे नर्मदा मातेने या सर्वांची नाव पैल तीरावर लावली, त्याचप्रमाणे सद्गुरू गजानन महाराजही आपल्या संसाराची नाव पैल तीरावर लावण्याचं कार्य आजही करत आहेत, परंतु त्याकरिता तुम्हाला त्यांच्यावर खरी श्रद्धा ठेवावी लागेल। जय गजानन महाराज। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा।